महत्त्वाची राजकीय बातमी आहे। जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे। शशिकांत शिंदे आता नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा आज राजीनामा दिलेला आहे। शशिकांत शिंदे हे मंगळवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या या अगोदरच्या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदातून मोकळं करावं अशा प्रकारची मागणी केलेली होती। जयंत पाटील त्यावेळेला काय म्हणाले होते ते देखील आपण पाहूया। भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हानू काठी। आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे। करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। जयंत पाटलांचा राजीनाम्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं मात्र टाळलेलं आहे। पाहूया। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूया। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होते, काय सांगा? त्यांचा इंटरनल प्रश्न आहे। ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा, जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा। सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा। नाही, जयंत पाटलांच्या राजीनाम्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले ते देखील पाहूया। प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात। तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण जे आता प्रदेशाध्यक्ष झाले, मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो, ही प्रक्रिया आहे। त्यामुळे मला वाटतं काही नवीन नाही आहे। जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, शरद पवारजी यांच्या पक्षाचे। मला वाटतं ही त्यांच्या पक्षातली प्रक्रिया असेल, यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही। जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागेच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार, कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न। आता त्याचा निर्णय कधी काय घेतायत हे एकदा त्यांना विचारा, परंतु एक निश्चित आहे, आता जयंत पाटलाची जी काय घुसमट होत होती ती आता थांबली असावी।